केला जातोय। मी अमितजी गायकर या स्पर्धेचे दमदार आयोजक यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण राकेशभाई गायकवाड यांचा यथोचित मान सन्मान इथे करावा। तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय रायगड जिल्हा परिषद आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं रायगड क्रिकेट टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय राकेशभाई गायकवाड यांचा शुभ सन्मान, अतिशय उत्तम व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष हे मोठं पद आणि रायगड टेनिसला वेगळी दिशा देणारा हे व्यक्तिमत्व राकेशभाईंचा शुभ सन्मान। त्यानंतर आदर्श उद्योजक महेशभाई गव्हाणकर यांना विनंती करेन दादा आपला सन्मान स्वीकारायचा। महेश दादा आपण या। महेशभाई गव्हाणकर यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय। महेश दादांचा सलग 3 षटकार आणि सलग 3 चौकारांसाठी कस्तुरी 11चे पॅकर तसेच पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय रिवालजी म्हात्रे सरांचा देखील इथे मात्र सन्मान केला जाईल। मी विनंती करतो अमितजी गायकर यांना, उत्तम समालोचक आणि उत्तम क्रिकेटर खऱ्या अर्थाने रिवालजी म्हात्रे यांचा इथे सन्मान इथे केला जातोय, त्यांनी त्याचा स्वीकार करावा। आजही फिरकीची जादूगरी जशीच्या तशी ठेवणारा हा एक आदर्श खेळाडू, आयुष्यभर ज्यानं उत्तम क्रिकेट खेळली, उत्तम समालोचन राहिलं आणि त्यानंतर मात्र आपल्या या खेळाभोवती सदैव बिजी राहणारा व्यक्तिमत्व रिवालजी यांचा मात्र सन्मान। पारगाव खेळतीये निनादादा तारेकर यांचंही आगमन झालंय, त्यांचंही सरचे स्वागत। एकेकालचा टायगर आणि आजही ती टायगरची दहशत पाहतोय। सोन्या गायकवाड आणि केतन मेहर ही सलामी जोडी मैदानामध्ये उमेश मेडेकर गोलंदाजीच्या मार्कवर आहे। सामना 4 षटकांचा आणि त्यासाठी 4 गोलंदाज हा स्पर्धेचा नियम आहे। खोलवा टप्प्याचा बॉल खेळून काढलाय, डॉट बॉलची सांगता होते। 4 बॉलमध्ये 3 धावा। अमोलजी मालकर यानंतर आणखीन एक सन्मान एका बॉल नंतर घेऊया आपण। हे उमेशजी मेडेकर यांचा हा शेवटचा बॉल इथे मात्र खेळून काढलाय। रन्स मात्र मिळते सोन्या गायकवाडला लेग बायची आणि षटक क्रमांक पहिलं इथे मात्र प्रगती पथावर असताना आपण पाहतो धावलकर धावा लागले त्यापर्यंत 4 धावा। मंचावर ज्यांचं आगमन झालंय आणि राकेशभाई असल्यावर एके नसतील असं होऊ शकत नाही। आतापर्यंत अपडेट घेताना किरणभाईंनी 5 फोन केलेत मला, आले का पोचले का, तर ही त्यांचं राहिलं आहे पाठबल। अरुणजी कडव सुद्धा जाणता अपडेटर हवेत राहिलाय। केतन मेहर भली मोठी विकेट मात्र पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर उमेश मेडेकरनं कमावली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावलकर धावा लागल्या, एक बाद निव्वळ 4 धावा। या दरम्यान आणखी एक सन्मानाकडे बोलूया। एके अरुणजी कडव यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल। अरुण दादा या। तर खऱ्या अर्थानं पाहतो इथे मात्र अजितदादा लबडे या सामन्याचा आनंद घेत आहेत, परंतु बेलूर संघासाठी मात्र सलग 3 विकेट जर घेतलात ना तर निखिलदादा पाटील लोधुली ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून तब्बल 1000चे बक्षीस बेलोरी संघाला येईल, याची नोंद घ्या। सलग 3 चौकार किंवा सलग 3 षटकार ठोका आणि अमोलदादा मालकर कस्तुरी 11चे पॅकर्स यांच्याकडून तब्बल 1000चे बक्षीस दिले जाईल। षटक क्रमांक 1 संपलं। आतापर्यंत आपण अनेक भूमिकांमध्ये दरकानाचोर केला पाहिलं।
या स्पर्धेमध्ये अंपायरिंगसाठी रेडी असतात या स्पर्धेमध्ये अनेक वेळेला, परंतु यंदाच्या मोसमामध्ये अचानक डीकेनं बेल्लरूच्या स्पर्धेमध्ये बहारदार कामगिरी केली. वारदोली स्पर्धेमध्ये मेडल षटक टाकण्याचा पराक्रम त्यानं मात्र कमावला आणि मग तेव्हा कळलं की रात्रभर अंपायरिंग करण्यापेक्षा एक मेडल षटक चांगलं. ते मेडल षटक इथंच येईल का? एक ताकद, एक स्ट्रेंथ नरेश पाटील आणि टीमच्या आणखी वाढली आहे. डीकेच्या माध्यमातून असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. यंदाचा मोसम चॅलेंजर बेलूर संघासाठी खूप बहारदार राहिला आहे. सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट नरेश पाटीलनं बाईक तर कमावली आहे, पण त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये राजेशजी गायकर यानं ही त्याच्या आयुष्यातली पहिली बाईक कमावली. आपल्या ऐन उमेदीमध्ये या मंडळीनं उत्तम काम केलं, उत्तम खेळ केला आहे आणि आजही जशी आहे तशी. त्याच वारदोलच्या स्पर्धेमध्ये उमेश मेडेकरनं भरमसाठ पैसे 50,000 प्लस पैसे कमावले. हे त्याचं कौतुक आहे. सलग 3 विकेटसाठी भास्करदादा भुईर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाची बक्षीस दिली जाईल. सामन्याकडे डायरेक्ट हिट होतीये परंतु रक्षपंचांनी नाकारलाय, रोखलाय. आपण पाहतो एका बाजूला सोन्या गायकवाड, दुसऱ्या बाजूला नरेश गायकवाड. एकेकालच्या या जोडीनं ओपीडी संघाची ताकद आजमावली आहे. या संघानं पारगावची ओळख दाखवली आहे. मित्रांनो, आजही जे 40+ सगळी मंडळी खेळते ना, या सगळ्या मंडळीने एक काळ गाजवलाय. आज तुम्ही आम्ही जे तरुण मंडळ जे कोणी असतील ना, त्यांना कदाचित असं वाटतंय 40+ म्हटलं की ते थोड्याशा वाकड्या नजरेने पाहतात जरूर, परंतु त्या काळी याच माणसांनी याच खेळाडूंना खेळ आजमावला. येस, काय पंच नाही, रिव्ह्यूचं का हे वेळ घेऊ नका, फक्त वेळ चालला तर वेळ वाचवा. पंच रनआउटसाठी रिव्ह्यू आहे. ओके, रनआउट, वाईड आणि एकच रिव्ह्यू लक्षात घ्यायचं आहे. तर थर्ड पंच, तिसरे पंच, तर फिल्डिंग लावून घ्या तुम्ही तोपर्यंत. पहिल्या षटकामध्ये उमेश मेळेकरनं कमालीची गोलंदाजी केली. केतन मेहरला मात्र परतवलं. धावा दिल्या फक्त आणि फक्त 4 आणि शेवटच्या बॉलवर विकेट मात्र गमावली. नॉट आउट. फक्त एक विनंती आहे, रिव्ह्यू लगेच घेत चला, कारण आपण एवढा वेळ घेऊ नका. जसं तुम्हाला वाटत असेल ना, लगेचच रिव्ह्यू घ्या. आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू संपलाय, बरोबर का पंच? फिल्डिंग साईडचा रिव्ह्यू होता ना, हा फिल्डिंग साईडचा रिव्ह्यू होता, त्याच्यामुळे फिल्डिंगचा रिव्ह्यू संपलाय. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या मार्फत द्वारकानाथ चोरगे, तर स्ट्रायकर मात्र सोन्या गायकवाड. आता नेमका या बॉलवर धावा किती येतील? ॲब्सोल्युटली पंच विचार करतील, डिस्कस करतील. इट्स अ नो बॉल कॉल, नो बॉल कॉल. ही संधी होती सोन्याला तशी मोठा फटका लगावण्याची, पण सोन्यानं कदाचित थोडीशी माणुसकी दाखवली की काय, परंतु क्रिकेटमध्ये माणुसकी चालते थोडीच. इथे मात्र हातून निघाला बॉल, कारण द्वारकानाथ चोरगेचा विचार केला तर खऱ्या अर्थानं प्रॅक्टिस नाही आहे मित्रांनो. दररोज अंपायरिंगला असतात त्याच्यामुळे, परंतु आजही चांगली गोलंदाजी राहिली आहे. सोन्या गायकवाड, क्या बात! मागचा बॉल अफाट होता, पण हिटचा फ्री हिट, हा फ्री हिटचा बॉल, काय बॉल टाकलाय भरधाव वेगानं. 9 तरुणांनी पुन्हा 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 पाहावा, एवढा सुंदर बॉल. एखाद्या फ्री हिटच्या बॉल नंतर कशा प्रकारचा बॉल ट्रॅव्हल करायला हवा ना. अगदी खऱ्या अर्थानं जसप्रीत बुमराहची आठवण झाली, ज्या प्रकारचे परफेक्ट यॉर्कर असतात. अतिशय उत्तम उत्तम कामगिरी राहिली आहे. दापरकर धावा लागतायत त्या 8. रोखून धरलाय सोन्या गायकवाडला सुद्धा. द्वारकानाथ चोरगे लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट.
फुलटॉस बॉल, फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, धावा देऊन जाईल. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक राजेश पवार तिथे उभा होता पण बॉलला स्टॉप करू शकला नाहीये. तो कदाचित सीमारेषेच्या आत रोखू शकला असता पण त्याला मात्र बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. हा मात्र इथे चौकार लॉंगॉनच्या दिशेनं एक चांगला फटका मात्र पहिला आणि एका फटक्यानं मात्र धाबळकर धावा 4 वाढल्या 12 धावा. अतिशय उत्तम खेळ आतापर्यंत राहिलाय. दोन्ही संघांमधील हे मोठं बॅटल आहे कारण दोन्ही संघ खूप सुंदर खेळत आहेत आणि 40+ मधले हे दिग्गज मास्टर. पुन्हा एकदा आखो टप्प्याची गोलंदाजी पाहिली आहे. सप्पेशल फसवलं जात आहे. द्वारकानाथ सोरग्याचं कौतुक केलं जाईल. ही सगळी मंडळी क्रिकेट रक्तातली खेळती आहे. हे त्यांच्या रक्तातली क्रिकेट आहे. आजही 40+ सगळे क्रिकेटर पाहिले ना तर त्यांची गोलंदाजी टिचूनच आहे. आणि आपण मयूर पाटील गुणलेखक आहेत. जेवढे कालच्या सामने वाईट पाहाल ना तेवढे आज नाही मिळणार तुम्हाला पाहायला. हे प्रॅक्टिकल आहे. काल आपण एकूण किती वाईट पाहिले? 29 वाईट यंगस्टारनं वाईट टाकलेत काल 7 सामन्यामध्ये. आज आपण अंदाज बांधू. आणि कॅचेस हे सुटलेत. फटका चांगला आहे. एक यॉर्करवर फ्री हिटच्या बॉलवर मला संधी मिळाली. जणू काही माझा दुसराच इनिंग सुरू झाली आणि त्या दुसऱ्या इनिंगला मी आपलातून सजवीन असा खेळ राहिला आणि इथे मात्र उडवला लॉंग ऑन लॉंग ऑफच्या अगदीमधून ब्लॅक स्क्रीनच्या डोक्यावरून षटकार. खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर दोन संघ इथे खेळताना आपण पाहतो. एका बाजूला चॅलेंजर बेलवली साई समर्थ या नावानं बऱ्याच वेळा खेळताना पाहिली आहे. त्यांचे अजितजी लबडे पॅकर असतात. तर एका बाजूला मात्र कस्तुरी येऊन खेळते आहे ज्याचे पॅकर अमोलचे मालकर. एकाच घरातील जवळपास या 2 पॅकरच्या या टीम आहेत. त्याच्यामुळे भांडण टीममध्ये नाही आहे पण पॅकरमध्ये. अतिशय उत्तम पॅक करणारे संघ आहेत. पॅकर्स आहेत आणि पॅकर्स आहेत म्हणून टीम आहेत. येस धावा 18. पहिल्या षटकामध्ये 4 आणि शेवटच्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 14. शेवटच्या बॉलवर षटकार आला तर 18 धावा मात्र बोर्डवर लागल्या. नरेश गायकवाड यानं मात्र बॉलला टॅप केलाय आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल झाला. रन्स मात्र मिळते 1. सचिन तांडेल खऱ्या अर्थानं चॅलेंजर बेलवली संघाला बॅलन्स करणारा हा खेळाडू आहे. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी आणि तेवढ्याच ताकदीची फलंदाजी मात्र कायम राहिली आहे ती सचिन तांडेलची. आणि सचिन तांडेल या संघासाठी कायम तारणहार ठरला आहे. अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी राहिली आहे. खऱ्या अर्थानं बाळू या संघाचा आणखीन एक उत्तम दर्जेदार खेळाडू आहे. प्रत्येक बेलोलीकरांना वाटत असेल की कमीत कमी बालूला आणखीन एक बाईक आणखीन म्हणजे त्याला एक बाईक यावी असं तमाम बेलोलीकरांचं स्वप्न आहे. कारण राजेशला मिळाली, नरेश पाटीलला मिळाली, ज्याने चांगलं काम केलं आहे बेलोलीसाठी या सगळ्यांना मात्र मिळाले. सोन्याचा खेळ अनेक मैदानावरती बहारदार राहिला आहे. यात सोन्या गायकवाडनं ओपन संघाच्या विरोधात खेळताना विश्वास पाटील आणि सोन्या गायकवाडनं कहर माजवला होता आणि तब्बल 9 षटकार खेचत सामना फक्त आणि फक्त 10 बॉलमध्ये संपवला होता. तिसरं षटक सचिन तांडेल पहिल्या 2 बॉलमध्ये 1 धाव देतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लोवर बॉल व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न राहिला आहे. बॉल मात्र वाईट बॉल. एक्स्ट्राची रन्स येते. आपण पहिला सामना पाहिला. पहिल्या सामन्यामध्ये मयूर आपण म्हटलं की कमीत कमी 30-32 धावा जर जमल्या ना तर टार्गेट सेट होईल आणि वेशवी संघानं तेच केलं. शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा धावलेत ना ते वेशवीकर त्या वेशवीकरांनी ज्या धावा धावल्या 10 धावा पहिल्या त्या 3 बॉलवर धावले आणि त्याच धावा 36चं आव्हान राहिलं आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये 7 धावा महेश मुंबईकरनं वाचवल्या आणि त्याने 2च धावा दिल्या. त्याच्यामुळे पूर्वार्धामध्ये धावा जोडणं गरजेचं आहे. रडारमध्ये बॉल येत नाही आहे. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल झाला आहे राजेशकडनं. कारण चॅलेंजर म्हटलं की चॅलेंजर बेलोली म्हटलं की आजचा नाही आहे. फिल्डिंगचा दबदबा कायम राहिला आहे.
चॅलेंजर बेलवली मिस फिल्डिंग सहनच करत नाही. हा आतापर्यंत त्याचा रेकॉर्ड राहिला आहे. जर का मिसफिल्ड झाले तर त्यांनी रात्रभर ऐकायचं मग असा गणित राहिला आहे. आणि त्याच्यामुळेच फिल्डिंग हा मुख्य कणा राहिला आहे. आणि तो कणा इथे मात्र मग पाहिला एकच रन्स मात्र मिळते. स्ट्राईकवर आता मात्र राहील नरेश गायकवाड. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मात्र राजेश बॉलपर्यंत येतोय, उचलतो, फेकतोय. पुन्हा एकदा एकच रन्स मात्र मिळते. आज बॉल फॉलो करते राजेशला. एक त्याच्याकडून मिसफिल्ड झाली, चौकार गेली, त्यानंतर तो थोडासा प्रेशरमध्ये राहिला. पण त्यानंतर मात्र काय सुंदर क्षेत्ररक्षण लागोपाठच्या 2 बॉलवर राजेश पवारनं केला मिड विकेटला. 22 धावा, षटक क्रमांक 3 सुरू आहे. कमीत कमी 40-45 धावा निनाद तारेकर आणि टीमला मात्र जोडाव्या लागतील. हवेत राहिलाय बॉल, क्षेत्ररक्षकचा पडला, एकनाथ सर गेला, बॉल समजलाच नाही. बॉल स्क्वेअर लेगला खूप लवकर आला, धावा सुटला, थांबला आणि थांबला तो संपला. शेवटच्या बॉलवर कस्तुरी 11 पारगाव संघाला येणाऱ्या या मोठ्या धावा मात्र लढण्याचं बळ उत्तरार्धामध्ये देतील. या बॉलवर आला चौकार. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 8 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 26 धावा. नेक्स्ट मॅच प्रियांश 11 नावडे वर्सेस गावदेवी साई. दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार याची नोंद घ्या. त्याच्यामुळे साई आणि नावडे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन की आपण टॉससाठी संपर्क साधा. त्याचबरोबर नितीनदादा कोहली जर आपण आला असाल, नावडे संघाचं नवे तर रायगडकरांचं ही ओळख ॲथलेटिक्स पर्सनॅलिटी म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. नितीनजी कोहली जर आपण आला असेल तर या अतिथी कक्षामध्ये आपलंही सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचबरोबर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, नावडे आणि साई टॉससाठी संपर्क साधा. षटक क्रमांक 3 संपलं, 26 धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचं षटक नरेश पाटील, तर स्ट्राईकर मात्र आपण पाहतोय नरेश गायकवाडला. या षटकामध्ये कमीत कमी 15 धावा कस्तुरी 11 पारगाव संघाला नितांत गरजेच्या ठरतील. परंतु त्यासाठी नरेश पाटील धावा देईल का? पहिल्या 2 गोलंदाजांनी दिलेल्या धावा मात्र उपयोगी राहतील आणि अशा प्रकारची गोलंदाजी राहील का? उमेश मेडेकरचं अफलातून षटक. उमेश मेडेकरची इनिंग वारदूरच्या मैदानावरती पाहिली आणि सगळीच लोक मंत्रमुग्ध झाली. 12 बॉलमध्ये 50 ज्याने केली. फटका चांगला आहे. राजेश थोडासा वाईट अँगलला उभा राहिला, सिंगल रन्स कंप्लीट केली जाते, फेकी होतीये. चांगलं कलेक्शन, नरेशचं चांगलं कलेक्शन, चांगली फेकी राजेश गायकरची राहिली. 1 रन्स मात्र या बॉलवर मिळतीये आणि एका रन्सनं 27 रन मजर मारली जाते. सोन्या गायकवाडचे बॅट तळपणं नितांत गरजेचं आहे, कारण इथून धावा वाढवाव्या लागतील. कारण बॉल उरलेत पूर्वार्धामधील फक्त आणि फक्त 5च. त्या 5 बॉलमध्ये धावा किती येतील? फ्लायटेड फसवी गोलंदाजी. अनेक वर्षापासून अशा प्रकारचीच गोलंदाजी राहिली आहे. नरेश पाटीलची टिच्चन गोलंदाजी आणि इथे मात्र फ्लायटेडला उत्तर नव्हतं. डॉट बॉलची सांगता होतीये. 2-3 पावलांचा रनअप. इथे मात्र पॉइंटला गलीमधून बॉल ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परशुराम पाटील सर, परंतु बॉल मात्र थांबणार नाहीये आणि या 3ऱ्या बॉलवर सोन्या गायकवाडनं चौकार ठोकला. चॅलेंजर बेदोरी संघाची, परंतु आता इथे मात्र कस्तुरी 11ला धावा जोडाव्या लागतील. अकुटप्प्याचा बॉल, फटका चांगला आहे, उंची मिळणार उंची. टप्पा पडल्यानंतर सचिन तांडेल बॉलपर्यंत पोहोचण्या अगोदरच मात्र बॉलनं उचली घेतली आणि अबाक्याच्या बाहेर उंच बॉल, 1 बाउन्स सीमारेच्या बाहेर चौकार. नावडे संघनायक, ही फक्त उंची आहे. इथे झेलसाठी राजेश मात्र झेलच्या खाली येतोय जरूर आणि एक चांगला झेल कंप्लीट केला जातोय. लागोपाठच्या 2 चौकारानंतर मात्र एक बहुमूल्य विकेट सोन्या गायकवाडची मिळवतोय नरेश पाटील. धावपळावर धावा लागलेत ते आतापर्यंत 35 धावा. लढण्यासारख्या धावा बोर्डवर जरूर लागलेत. आता मात्र 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि एका बॉलमध्ये
नवीन फलंदाज राजा कशा प्रकारच्या धावा जमेल. टॉस करण्यासाठी विनंती आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी होणार याची नोंद घ्या. त्याच्यामुळे नावडे, प्रियांशील नावडे आणि गावदेवी साई दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. एक कर्णधार उभा असेल, हजेर असेल, दुसरा नसेल तर टॉस विन. पहिला बॉल पडल्यानंतर या मॅचच्या सेकंड इनिंगमधला विन दिली जाईल याची नोंद घ्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्रायकर फलंदाज मात्र पारगाव 12th मॅन कोणीच नाही. शेवटच्या बॉलवर मी म्हटलं होतं धावांची नितांत गरज आहे. ज्या मच नीडेड धावा शेवटच्या बॉलवर मात्र राजा सारखा आला आणि राजेशनं उडवला. मिड विकेटच्या डोक्यावरना एक मोठा मोठा धावांना बळ देणारा, उत्तरार्धामध्ये लढाईला शिकवणारा हा षटकार. आणि या षटकारांना मात्र धाबलकादी धावा लागल्या. त्या तब्बल 41 जिंकण्यासाठी मात्र 24 बॉल आणि 42 धावांची गरज आहे. झाली नाही तर जो संघनायक उपस्थित असेल त्याला मात्र टॉस देण्यात येईल याची आपण नोंद घ्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे त्याकडे लक्ष असू द्या. नावडे संघाचं संघनायक आणि साई संघाचं संघनायक. इनिंग ब्रेक तर झालाय परंतु दोन्ही संघाचे संघनायक मात्र उपस्थित नाहीत. तर हा उत्तरार्ध मात्र कसा रंगेल. शेवटच्या बॉलवर ओमकार ज्या वेळेला षटकार किंवा मोठा फटका येतो ना तो बऱ्याच इनिंगमध्ये चेंजिंग ठरतो. आणि तोच हा रोल षटकार निभावेल का की नरेश पाटील आणि टीम जी ओळख आहे फलंदाजीची त्या फलंदाजीच्या माध्यमातून हा सामना वन साईड नेतील की पारगाव संघ झुंज देईल. ऐकूया आपण ओमकारजी गुरव यांच्या गोडवाणीतून या सामन्याचा उत्तरार्ध. चला नावडे टीम आपण त्वरित यायचंय. साई संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. नारायणजी शेळार यांचं इथे आगमन होते. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नावडे टीम या आपण त्वरित. नितीनजी कोळी खऱ्या अर्थाने एकेकाळी गाळ गाजवलाय आणि आज देखील ती हुकूमत त्याने क्रिकेटमध्ये ठेवलंय. तर नितीनजी कोळी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की टॉस करण्यासाठी आपण यायचं. नारायणजी शेलार यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचे. नारायणजी शेलार यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचे. आजच्या 40+ गटातील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. प्रियांश 11 नावडे आणि त्याच्या विरोधात खेळत असताना आपण गावदेवी साई टीमला पाहू शकाल. नारायणजी शेलार यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. 4 ओव्हरचा कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी. एक रिव्ह्यू तुम्हाला देण्यात येईल. अंपायर असेल तर अंपायर रिव्ह्यू तो मागेल तो. टॉस केला जातोय. हेड द टेल काय निर्णय असेल? फिल्डिंग फर्स्ट. फिल्डिंग आयोजनाबद्दल काय बोलाल? खूप सुंदर आयोजन आहे आणि या आयोजनामध्ये आम्हाला संधी मिळाली खेळण्याची त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. रेग्युलर क्रिकेट चांगलं की 40+ क्रिकेट चांगलं? नाही, रेग्युलर पण चांगलंच आहे, पण मागाशी जो मुद्दा उचलला की 40+ एखादा जर रेग्युलरमध्ये खेळत असेल तर त्यामध्ये म्हणजे खूप असे गोष्टी झाल्यात की खेळू नये किंवा खेळायला पाहिजे. पण माझं तर असं मत आहे की ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे तो खेळायला पाहिजे आणि खेळायला दिला पाहिजे असं. तर नक्कीच ज्याची कॅपॅसिटी आहे त्यानुसार तो खेळला पाहिजे त्या त्या फॉर्मॅटमध्ये. निश्चितपणे दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. सन्मान इथे केला जाईल. मी अमितजी गायकर यांना विनंती करतोय. असा एक सन्मान ज्यानं आपल्या रायगडकरांना असंख्य सन्मान मिळवून दिले.
नितीनदादा कोळी ॲथलेटिक्स फक्त नावडेपुरतं नाही हे नाव मित्रांनो, तर हे नाव साता समुद्रा पलीकडे गेलं. आंतरराष्ट्रीयमध्ये अनेक ॲथलेटिक्सचं काम, क्रिकेट ज्या वेळेला खेळलं जायचं नितीन कोळी हे त्यावेळचे ब्रँड ॲम्बॅसेडर होते आणि त्याच माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये फक्त क्रिकेट नाही तर अनेक ॲथलेटिक्समध्ये या माणसानं आपल्या महाराष्ट्रासाठीही प्रतिनिधित्व केलं. त्या नितीनजी कोळी यांचा सन्मान या मंचावर होतो. दादा तुमचं थँक्यू सो मच. चला मॅचला होती सुरुवात. 4 ओव्हरमध्ये 42 धावसंख्येचं टार्गेट खरं तर ठेवलं गेलं आहे. चेक. आदरणीय योग्यजी मुकादम यांचा शुभ सन्मान इथं केला जाईल. योग्यजी मुकादम यांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. यानंतर आपण पाहतोय मुकादम दादांचा शुभ सन्मान. यानंतर प्रियांश 11चे पॅकर नवदीप शेठ पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सामना सुरू झाला, आपण लगेचच या सामन्याकडे वळतोय. तर या दरम्यान प्रियांश 11चे पॅकर्स नवदीप शेठ पाटील यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. आणि त्याचबरोबर एक विनंती होते की वेसवी गावचा स्टार खेळाडू आणि आमच्या सगळ्यांची ओळख समर्थ कडू याला विनंती करेन, आपण कुठे असाल तर या आणि आपला सन्मान स्वीकारायचा. या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक आपला सन्मान करू इच्छितो आणि खऱ्या अर्थानं सतीशदादा पाहिलं तर सन्मान का होऊ नये. ज्याच्या एकट्याच्या खांद्यावर संघ आहे त्यांना आऊट न देता सुद्धा मैदानातून बाहेर जाणं सोपं नाही आहे. त्यांचंही विशेष कौतुक. तर यायचे समर्थ नवदीप दादा पाटील प्रियांश 11 नावडे संघाचे पॅकर त्यांचाही सन्मान. वळूया आपण लगेचच या कॉमेंट्री बॉक्समध्ये धाबांचं तिथे पाठलाग सुरू आहे, तिथे मात्र ऐकूया ओमकार गुराव यांना. धन्यवाद सर. 24 चेंडूमध्ये 42 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट पार करत असताना पहिल्या षटकामध्ये नरेश गायकवाड यांना आपण गोलंदाजी करताना पाहतोय. पहिल्या बॉलवरती आला चौकार, दुसऱ्या चेंडूवरती लेग बाईटची आली 1 धाव. एकेरी धावसंख्येच्या मदतीने 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी माफक आव्हान. खरं तर 24 चेंडूमध्ये 42 एक सोपं आव्हान आहे, परंतु गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते ती नरेश गायकवाड यांची. गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंडवरती नरेश पाटील आणि राजेश गायकर हे 2 फलंदाज पाहायला मिळतात. या चेंडूवरती आक्रमकता धारण केली आहे, बॉलला पाठवलाय गोलंदाजाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे. पहिला उत्तुंग असा षटकार. खरं तर बायकरमॅन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. या चेंडूवरती षटकार आला. अगदी हे छोटंसं आव्हान आहे. तसं बघितलं तर 42 धावा जास्ती नाही आहेत वेलोली संघाच्या समोर, परंतु या धावा संख्येचा पाठलाग करत असताना सुरुवातीपासून आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. जो प्रमुख गोलंदाज आहे, जो सेनापती आहे या संघाचा, त्याच्यावरती हल्ला चढवला जातोय तो बेलोली संघाच्या माध्यमातून. या चेंडूवरती षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने 11 धावा धाव फलकावरती लागल्यात. 3 विकेटसाठी आपण पाहतोय अमोल मालकर यांच्याकडून नरेश गायकवाड यांच्यासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे 3 विकेटसाठी. परंतु या चेंडूवरती डॉट बॉलचा खेळ संपतोय. धावफलक सिरावलंय ते 11 या धावसंख्येवरती. तीन विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक अमोल मालकर यांच्याकडून आपण पाहतोय गोलंदाजासाठी. परंतु इथं बॅटिंग चांगली होत असताना पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक वॅकंट एरिया शोधलाय. लॉंग ऑन मधून चेंडू वाटचाल करेल. 1 बाउन्स येतोय. पुन्हा एकदा दणदणीत चौकार. सुरुवातीपासून आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. जो प्रमुख गोलंदाज आहे, जो प्रमुख सेनापती या संघाचा, त्याच्यावरती हल्ले चढवले जात आहेत आणि याही चेंडूवरती आपल्याला चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या साह्यानं 15 धावा धावफलकावरती लगवल्या जात आहेत. डावकुरेचा फलंदाज राजेश गायकर खरं तर विस्फोटकता दाखवताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला बेलवली, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पारगाव. 2 बलाढ्य 2 ताकदवार संघादरम्यान चालू असलेलं हे युद्ध आपण मैदानावरती पाहतोय. यावेळेला बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, बॉल थांबणार नाहीये. पुन्हा एकदा चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. चौकार.
शेवटचा चेंडूवरती सुद्धा आपल्याला चौकार पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या साहाय्यानं महागडे षटक खरं तर ठरलं गेलं टीम पारगाव संघासाठी. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबादी जमेची बाजू 19 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही गरज असेल ती 18 चेंडूमध्ये 23 धावसंख्येची. 18 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. तसं बघायला गेलं तर चेंडू आणि धावांमधलं अंतर अतिशय कमी आहे, परंतु विकेट जर आल्या, विकेट जर मिळवल्या, निर्धाव चेंडूचा पर्सेंटेज जर वाढलं गेलं तर या धावा सुद्धा डिफेंड होऊ शकतात. परंतु सुरुवातीपासून काय बॅटिंग केली आहे, आक्रमण खरं तर मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करताना पाहायला मिळाले ते नरेश पाटील आणि त्यांच्याबरोबर असलेले फलंदाज राजेश गायकर. खरं तर राजेश गायकर डावखुरे हाताचे फलंदाज विस्फोटक असतात. त्यांचा विस्फोटकपणा त्यांनी या मैदानावरती आत्तापर्यंत सिद्ध केलंय. आणि 3 षटकारांसाठी 3 विकेटसाठी अमोल मालकर यांच्याकडून आपण पाहतोय 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि या पारितोषिकाची खैरात खरं तर अमोल मालकर प्रत्येक मॅचमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडूमध्ये शेवटचे आपण पाहतोय 23 धावसंख्येची गरज. आणि गोलंदाजी मार्कर सचिन यांच्या हातामध्ये खरं तर चेंडू दिला जातोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण नरेश गायकवाड यांना खरं तर मार पडला गेला, त्यांच्यावरती आक्रमण चढवलं गेलं. सुरुवातीच्या षटकामध्ये धावा जमवल्या गेल्या आणि सर्कलचं मध्ये जे क्षेत्ररक्षक बांधले गेले होते ना, त्याचा पुरेपूर फायदा उठवला या दुसऱ्या इनिंगमध्ये राजेश गायकर यांनी. हा चेंडू टाकलेला वेगवान आपल्याला पाहायला मिळतोय. पॅटर्न बॉलचा संपर्क होताना दिसत नाही. पहिला बॉल खरं तर डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. व्हेरिएशन असणं तुमच्या गोलंदाजीमध्ये फार गरजेचं असतं. जितक्या वेगात तुम्ही चेंडू टाकाल तितक्या वेगामध्ये चेंडूला बाहेर पाठवलं जातंय सीमारेषेच्या. व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. अचूक टप्प्यावरती चेंडू तुम्हाला टाकावे लागतील. या वेळेला चांगला चेंडू खरं तर खोलवर टप्प्याचा हा बॉल ऑन साईडला मारायचा होता, परंतु सरळ चेंडू आदळतो यष्ट्यांवरती. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. पहिली विकेट डाऊन होईल. नरेश पाटील यांना सोडावं लागेल या चेंडूवरती मैदान. आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. त्यांना चांगला खेळ करावा लागेल. 17 मध्ये 23 ची गरज आहे. 16 बॉलमध्ये 23 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू संपलेत. सचिन तांडेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गेलेत. खरं तर त्यांना चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाजी चांगली होते. खरं तर कमबॅक करणारं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकणं जाणार का हे पाहावं लागेल. सचिन गोलंदाजी मार्कर. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती आली विकेट. या धावसंख्येला खरं तर पहिल्या षटकामध्ये ज्या धावा खर्ची केल्या गोलंदाजाच्या माध्यमातून 19, त्याला पूर्णपणे आता रोख लावला जातोय, थांबून ठेवलं जातंय. दोन्ही फलंदाज खरं तर ताकदवार आहेत, परंतु त्यांना आता थांबवून ठेवलं जाणार का पाहावं लागेल. बोला तयार. पुन्हा एकदा हा पुढचा बॉल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बटन बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉलचा खेळ पुन्हा एकदा संपतोय. वेगात खरं तर चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले जातात. अगदी 5-6 पावलांचा रनअप सचिन यांचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, परंतु चेंडू अचूक टप्प्यावर या ठिकाणी फेकले जात आहेत. विकेट किपरची भूमिका फार चांगली पाहायला मिळते या मॅचमध्ये. एका बाजूला पारगाव, दुसऱ्या बाजूला बेलवली अशी लढत मैदानावरती चालू आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम निर्णय घेतला होता खरं तर गोलंदाजी करण्याचा, आणि त्यानंतर मात्र मार पडला गेला. या चेंडूवरती चांगला फटका, गॅप शोधली जाते. या चेंडूवरती सरळ चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा येते चौकार. चौकार येतो या चेंडूवरती आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती टोटल 23 या आकड्यावरती. चांगला फटका पाहायला मिळाला. खरं तर सुरुवातीच्या चेंडूवरती चांगले चेंडू टाकले. हाही बॉल चांगलाच होता खरं तर, परंतु चांगल्या चेंडूला खराब केलं. 4 बॉल संपलेत. अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी ते असतील. 14 बॉलमध्ये बनवायच्या 19 धावा. 14 चेंडूमध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे. विकेट तुम्हाला मिळवावे लागतील. विकेट खरं तर विकेटच्या प्रतीक्षेमध्ये असेल ती गोलंदाजी करणारी टीम.
एका बाजूला बेलवली, दुसऱ्या बाजूला पारगाव मैदानाच्या आतमध्ये. कस्तुरी 11 पारगाव आपण मैदानावरती पाहतो. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक कोणीही नव्हते त्या ठिकाणी. एक धाव जरूर मिळवली, दुसरीचा प्रयत्न परंतु रोखलं गेलं ते फलंदाज राजेश गायकर यांच्या माध्यमातून. आणि या चेंडूवरती फक्त सिंगल मिळेल. एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकाला आकार दिला जातोय. 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चॅलेंजर बेलवली विरुद्ध साई समर्थ. चॅलेंजर बेलवली हा संघ आपण मैदानावरती पाहतोय. कस्तुरी 11 पारगाव या नावानं खेळणारी पारगाव टीम खरं तर मैदानावरती चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करते, कारण बॅटिंग करत असताना थोडीशी निराशा झाली. मोठ्या फटक्यापासून खरं तर बेलवलीकरांच्या माध्यमातून वंचित ठेवलं गेलं. 41 बनवल्या, 42चं टार्गेट आहे. अगदी छोटंसं टार्गेट, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या. धावसंख्येचा आलेख आपण जर बघितला तर उंचावलेला होता पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केलं जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या थांबून ठेवली जाते. सचिन गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा तयार. पंचांच्या उजव्या एष्टीकडून गोलंदाजी मार्कर तयार आहे. डावकुऱ्या हाताचे राजेश गायकर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती. यांच्या माध्यमातून आतापर्यंत एक षटकार, 2 चौकार आपण बघितलेत. या चेंडूवरती खोलवर टप्प्याचा बॉल, फक्त दिशा दिली. एक धाव जोरात पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि थांबवलं गेलं. इथे विकेट फार महत्वाची हे जाणलं राजेश गायकर यांनी. त्यांना माहिती धावा बनल्यात, चांगल्या स्थितीमध्ये आहे संघ. आणि या एकेरी धावेच्या सहाय्यानं 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्णत्वास जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 25 धावा धावफलकावरती. हॅलो, इथे मात्र सन्मान घेतला जातोय ज्यांनी खऱ्या अर्थाने वैश्वी गावाचं नाव रायगड क्रिकेट असोसिएशनवर खऱ्या अर्थाने रोहिलं गेलं. ते समर्थजी कडू, एक व्यावसायिक दर्जेदार खेळ करणारा हा खेळाडू समर्थजी कडू यांचा इथे सन्मान केला जातोय. मी विनंती करतो दादांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आपला सन्मान स्वीकारावा. आजही ताकदवान खेळ करत RPLमध्ये 2 मॅचेस जिंकून इथे मात्र हा संघ दाखल झालाय. खऱ्या अर्थाने एक प्रोफेशनल क्रिकेटर म्हणून सातत्याने ओळख राहिली डावकुऱ्या शैलीतून. आणि पाठीमागच्याच आठवड्यामध्ये दुबईमध्ये खेळत असताना मॅन ऑफ द सिरीज खऱ्या अर्थाने झळकावत इथे मात्र आपल्या गावाचं आपलं नाव मात्र मोठं करत असताना हा गुणवान खेळाडू, अगदी शांत संयमी परंतु बॅटने मात्र भळ्यांना घाम फोडणारा हा समर्थ कडू. तसंच पुढचा सन्मान घेतला जाईल. सन्माननीय अंकुशजी वाघे यांचा इथे सन्मान केला जाईल. मी सचिनजी गायकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते अंकुशजी वाघे यांचा सन्मान करावा. 12 बॉलमध्ये 17ची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 17 धावसंख्येची गरज. आणि प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. भारतीय संस्कृती करत अतिथी देवो भव, आणि या संस्कृतीचं जतन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातोय. बरेचशा पाहुण्यांची रेलचेल अनुजा व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि या मैदानावरती जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा बरेचसे मान्यवर या संपूर्ण विभागातील, अगदी कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामधील, अगदी वारकरी संप्रदायातील देखील बरेचसे मान्यवर व्यासपीठावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्वांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. या चेंडूवरती चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. ते राजेश गायकर यांच्या बॅटमधून 1च धाव येते आणि 1 धावसंख्येच्या सहाय्यानं 26 धावसंख्या धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या 11 बॉल मयूर बाकी आहेत आणि गरज आहे ती विजयासाठी 16 या धावसंख्येची. बेलवली टीमसाठी एक पारितोषिक येते. किया इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा केतनजी पाटील यांच्याकडून सलगच्या 3 षटकारासाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते बेलवली टीमसाठी. परंतु इथे मात्र 16च धावा उरल्यात. आता मात्र 3 षटकारासाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते केतनजी पाटील यांच्याकडून. 11 बॉलमध्ये 16ची गरज. यावेळेला चांगला फटका. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जरूर धावतील तोपर्यंत 1 धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या हे दोन्ही फलंदाज पूर्ण करत आहेत. आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 28 धावसंख्या धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये ज्या 19 धावा आल्या ना, त्या धावा खरं तर फार महत्त्वपूर्ण ठरल्या जातात टीम बेलवली संघासाठी. परंतु दुसरं षटक खरं तर सचिन यांनी मैदानाच्या आतमध्ये फेकलं. कमबॅक करणारी ओव्हर कशाला म्हणावी. फक्त 6 चेंडूमध्ये 6 धावा
त्यांनी त्या ओव्हरमध्ये खर्च केला आणि मयूर एक विकेट सुद्धा संपादित केली. बॉल पुन्हा एकदा तयार. हा पुढचा चेंडू चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, चॉप करायचा होता बॉलला, परंतु बॅट बॉलचा संपर्क तितकासा चांगला होऊ शकलेला नाहीये. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, अगदी उजव्या यष्टीवरती हा बॉल होता आणि या चेंडूवरती लेग बाईकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 29 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 29 धावा धाव फलकावरती लागण्यात. एका बाजूला सचिन तांडेल आणि राजेश गायकर हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 धावसंख्येची गरज. केतन मेहर यांना आपण गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. केतन मेहर खरं तर बॅटिंग करत असताना तितकंच यश येऊ शकलेलं नाहीये, परंतु गोलंदाजी इथे चांगली करायची आहे. यावेळेस समोर टाकलेला हा बॉल होता, वळण घेतलं, चेंडूने विचावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज मात्र अशा बुत नजरेने या चेंडूकडे पाहत राहिले, तोपर्यंत चेंडू विचावलाय विकेट किपरच्या हातामध्ये. कमबॅक करणारं षटक करतर केतन मेहर यांचं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती पूर्णपणे थांबवून ठेवलं. या षटकामध्ये मोठा फटका अजूनपर्यंत येऊ दिलेला नाहीये. राजेश गायकर किती वेळ या फलंदाजाला तुम्ही शांत ठेवाल हे पाहणं आता गरजेचं असेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क तयार. हा पुढचा चेंडू चांगला फटका, लोअर फुलटॉस होता, क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्या ठिकाणी, झेल पकडला जातोय. महत्वाची विकेट करता मोठा मासा गळायला लागला. फलंदाज या चेंडूवरती बाद होतील. राजेश गायकर फिनिश करतायत की काय, परंतु त्यांना तर मैदान सोडावं लागतंय. चांगली गोलंदाजी राहिली ती केतन मेहर यांची. आतापर्यंत चेंडूचा खेळ संपला. या षटकातील शेवटचे 5 बॉल, पहिले 5 बॉल संपले. शेवटचा एक चेंडू मैदानावरती शिल्लक आहे. गरज आहे ती 7 चेंडू आणि 13 धावसंख्येची. अजूनही या मॅच मध्ये कोणीही जिंकलेला नाहीये. अजूनही या मॅच मध्ये कोणी हरलेलं नाहीये. काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावसंख्येचं षटक जरूर आलं, परंतु त्यानंतर पूर्णपणे रोख लावलाय धावफलकाला. धावफलक थांबवून ठेवलाय ते पारगाव संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. केतन मेहर चांगली गोलंदाजी करत असताना मैदानावरती मोठ्या फटक्यापासून करत या ओव्हरमध्ये वंचित ठेवलं गेलं. एकही षटकार, एकही चौकार मारू दिलेला नाहीये. स्पीडअप करायचंय, स्पीडअप करायचंय. पारगाव टीमला विनंती असेल. बॉल तयार. हा पुढचा चेंडू, शेवटचा बॉल. उजव्या यष्टीवरती टाकण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं मला व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. अगदी थोडासा बाहेर, उजव्या यष्टीच्या बाहेरचा हा बॉल. तर व्हाईट बॉलचा इशारा येईल. या व्हाईट बॉलच्या मदतीने 30 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 30 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 7 बॉल मध्ये आता 12ची आवश्यकता आहे. एक चांगला चेंडू खरं तर केतन मेहर यांना टाकावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. हा पुढचा बॉल पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक 30 या ठिकाणी होईल समाप्त. या चेंडूवरती धाव मिळाली नाहीये. डॉट बॉलचा खेळ संपलाय. डॉट बॉलच्या मदतीने 3 षटक या ठिकाणी होत आहेत पूर्ण. आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या जर आपण बघितली 30 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 6 चेंडू आणि गरज असेल ती 2 धावसंख्येची. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा या ठिकाणी मिळवाव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या टीम बेलवली संघाला. मैदानामध्ये प्लीज पाणी घेऊन जा लवकर.
3 ओव्हरचा खेळ संपलाय. 30 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचे 6 बॉलमध्ये 12 धावा संख्येची गरज आहे. अमोल मालकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय गोलंदाजासाठी जर मेडन ओव्हरसाठी या 3,000 रुपयाचं पारितोषिक आणि या 3 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर दोन्ही बाजूने हा सामना खरं तर गरम होतोय. प्रत्येकाच्या चेंडूवरती षटकार, एखाद्या चेंडूवरती विकेट, एखाद्या चेंडूवरती डॉट बॉल, एखाद्या चेंडूवरती विकेट सुद्धा येते. क्रिकेट अनिश्चित भरलेला खेळ आहे आणि अमोल मालकर खरं तर रंग भरत असताना या सामन्यामध्ये दोन्ही बाजूने आपण पाहतोय खरं तर पारितोषिकाची खैरात त्यांच्या माध्यमातून होतीये. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ हरेल हे सांगणं फार कठीण. गोलंदाज तयार, राजा गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळतात. उजव्या यशीच्या बराचसा बाहेरचा हा बॉल, पंचांनी सांगितलं व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलच्या मदतीने अवंतरच्या रूपामध्ये धावफलकावरती एक धाव ऍड होईल. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 6 चेंडू आणि गरज येते 11 धावा संख्येची. हा चेंडू आडव्या बॅटमधून खेचायचा होता. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, परंतु दिशा भरकटली गोलंदाजानं. व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा इशारा येतोय पंचांचा. आता समीकरण बदललं जात आहे. 6 बॉल 10 धाव संख्येची गरज. 6 बॉल आणि 10 धाव संख्येची गरज. गोलंदाजी मार्कर गोलंदाज राजाला आपण पाहतोय, त्यांनी एकाच शेवटचा एक चेंडू त्यांच्या वाट्याला आला होता. एक षटकार त्यांनी खेचला होता आणि त्याच कारणाने आपण पाहतोय 42 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं. टीम पारगाव संघाच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेला गोलंदाजी चांगली करावी लागेल. आडव्या बॅटमधून खेचलाय चेंडूला, 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. चांगली फिल्डिंग, बॉल अडवला जाईल. 1 धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केल्यात आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने टोटल धावसंख्या 34 धाव फलकावरती धावा लागल्यात. त्या 34 धावा धावफलकावरती लागत असताना शेवटचे 5 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 8 धावसंख्येची. एक चांगला फटका अनुज या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु एखादी विकेट जर आली ना तर इथं पुनरागमन करताना पाहायला मिळेल, या दबदबा निर्माण करताना पाहायला मिळेल या मॅच मध्ये टीम पारगाव. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. खरं तर हा चेंडू चांगला फटका, हवाई सफर, एअर स्ट्राईक पाहायला मिळणार का आणि सरळ गॅप शोधली जाते. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार म्हणायचं आहे. आता बारा ग, आता बारा ग, आता बारा ग, बारा 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 बारा, आता वाजवीन तुझे मी बारा, अशी कमरेत वाकवीन. थँक्यू डीजे. बरोबर बघा 12 वाजलेत आणि बरोबर 12 वाजलेत आणि डीजेच्या माध्यमातून अशी गाणी वाजवली जात आहेत. या चेंडूवरती खरं तर चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने टोटल धावसंख्या 38 धावा धावफलकावरती लागल्यात. आता शेवटचे 4 बॉल आणि 4 ची गरज. अनुज हा 4 बॉलमध्ये गरज येते 4 धावसंख्येची. शेवटचे 4 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज आहे. अनुज 6 चेंडूमध्ये 12 धावसंख्येची गरज. हा सामना होता कुठे आणि हा सामना आला कुठे. खरं तर गोलंदाज राजा यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी एक षटकार जरूर खेचला, परंतु त्यानंतर गोलंदाजी थोडीशी खराब होताना आपल्याला पाहायला मिळाली. बॉल हवेमध्ये आहे, वॅकंट एरिया, सेफली जमिनीवरती चेंडू लँड होतोय. 1 धाव मिळतीये. 2 धावा लगेचच पूर्ण केल्या गेल्या या चेंडूवरती आणि 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. ते टोटल 40 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 3 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. हे 2 चेंडू खरं तर निर्णायकारक असतील. या चेंडूवरती जर विकेट आली, या चेंडूवरती जर डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम पारगाव. परंतु कोणी जिंकू शकतं, कोणी हरू शकतं या मॅचमध्ये, कारण दोन्ही संघ त्या लेवलचे, त्या क्वालिटीचे आहेत. दोन्ही संघ कित्येकदा एकमेकाच्या विरोधात खेळले आहेत. अगदी ठोसा मैदानाच्या आतमध्ये अनुज मैदान पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वारंवार या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती बदलली जाते, कारण एक मानाची आणि सन्मानाची एक मोठी ट्रॉफी आपण खेळतोय. या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला विजयाच्या समीप जायचंय, जवळ जायचंय. हा चेंडू पुढे येऊन मारलाय, चांगला फटका आणि इथे चकवा दिला क्षेत्ररक्षकाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, विजयी चौकार फलंदाज सचिन तांडेल यांच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा सामना जिंकलाय तो कस्तुरी 11
पारगाव संघाच्या विरोधात खेळत असताना चॅलेंजर बेलवली संघानं. चला लाईनअप करून आपण मैदान सोडत. खूप चांगला खेळ पाहिला गेला. एका साईडला आपण पाहिलं गेलं पारगाव टीम आणि त्याच्या विरोधात खेळत असताना बेलवली टीमने तो मात्र सामना जिंकलाय. दोन्ही टीमचं अभिनंदन. दोन्ही टीमला पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. साई टीम मैदानामध्ये